नमस्कार मंडळी, मी कोकणी माणूस बाबूदादा तुमचा सगळ्यांचा परत एकदा स्वागत करतो नवीन ब्लॉगमध्ये। आता मंदिरातला रूपालयाचा कार्यक्रम हुरकून आम्ही आता पुढे चाललेला आहे शिंदेवाडीत पाचारण करायला घरभरणीचा। आता आलो एवढा पुढं तर मग शिंदेवाडी जाताना परत मधलेवाडी, परत पुढे माझ्या भावलंगीतल्या बाजूला महाडिक भावकी, असा सगळा एकदा सगळ्यांना पाचारण करून मग घरात जाऊ। माझ्या संगती आता दोघं बोललो, एकटा जातोस तर मीच तुमच्या संगती आम्ही दोघंजण येतो। म्हटलं ठीक आहे चला। तर आता आलेला आहे मंदिराच्याच बाजूला बामणवाडीतच आमची शाळा आहे, ती शाळा तुम्हाला दाखवतो। तर मंडळीनो, ही आहे आपली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंद्रवळे नंबर 1। आपल्या चिंद्रवळे गावात एकूण 3 शाळा आहेत, त्याच्यातली ही एक शाळा आहे जी मुख्य आहे स्वातंत्र्यपूर्व काळातली 1939ची स्थापना आहे आणि ही आमच्या आजूबाजूच्या 3-4 गावांची केंद्र शाळा आहे। ही एक कौलाची इमारत आणि ही अशा 2 जुन्या इमारती आहेत ज्या आमच्या आधीपासूनच्या आहेत, म्हणजे मी शाळेत शिकत असतानापासून आणि मी 7वीत शिकत होतो तेव्हा ती समोरची एक इमारत आणि ही एक बांधकाम झालेलं आहे। परंतु आणि समोरून आता सुधीर दादा आलेत, पोते घेऊन जात आहेत। हां, शिंदेवाडीतले, आणि आम्ही आता त्यांच्याच वाडीत पाचारण करायला येतोय घरभरणीचं। चला आम्ही येतो। आणि विषय शाळेचा होता तर ही आता इमारतची अवस्था बघा, म्हणजे झाडं बिडं जंगल असं वाटतं की जंगलातच आहे। कारण त्यावेळेला आमच्या वेळेला साधारण 100 ते 150 पटसंख्या असायची आणि आता आरुष किती असतील रे शाळेत? 10-12? आता 10 मुलं आहेत। 1ली ते 7वीची एकूण पटसंख्या आहे केंद्र शाळेची 10 ते 12 आणि आजूबाजूच्या सगळ्याच गावांमध्ये अशीच अवस्था आहे। असो, तर आता आपण जाऊया पुढं शाळेच्या शिंदेवाडीकडं। चला, ऊन वाढत चाललाय। किती वाजलं असतील रे आता? 12? 12 आपल्या मंदिरात 12 वाजलं असतील, 12:30 झाले असतील। हां, 11:30 झाले, 11:30 ना। तरी अजून तास 1.5 तासाचा कार्यक्रम आहे। सगळ्यांना पाचारण देऊन घरी पोचेपर्यंत जाऊया। तोपर्यंत आपल्या आरुषसोबत गप्पा मारूया। हा आपला आरुष शिंदे याचं नाव आहे। शिंदे असला तरी हा माझ्या वाडीतला नाही आहे, बाजूच्या वाडीतला आहे, ह्या अंकुशदादाच्या वाडीतला आहे। पण एवढा गुणवान विद्यार्थी आहे, शाळेत आता 10वीला शिकतोय। परंतु तो इंस्टाग्रामला तुम्ही याच्या रील्स बघितला असतीलच गाताना, एवढा सुंदर गातो। आणि ह्याच्या आवाजात गेल्या वर्षी आम्ही गाणं पण रेकॉर्ड केलं आहे, जे माणगावचे शाहीर आहेत नितीन पवार ना, यांनी एक संधी दिली होती। त्याच्यानंतर आता सध्या तो गावच्या नाचात वगैरे गातो, भजनात गातो आणि इन्स्टाला आम्ही त्याचे रील्स वगैरे टाकतो नेहमी। तो एक गायक असण्यासोबतच ना एक म्हणजे स्वतः लिहितो पण गाणी पूर्ण नाहीत, पण काही सुरुवातीची ध्रुवपद वगैरे लिहितो। त्याच्यानंतर पूर्ण पण लिहिलीत गाणी ना, पूर्ण पण लिहितो। आणि त्याच्यानंतर तो एक उत्तम मूर्तिकार आहे। हाताने तो शिवरायांची मूर्ती असेल किंवा गणपतीच्या तो खूपच सुंदर बनवतो, किंवा इतर प्राणी म्हणजे जसं उंदीर किंवा इतर प्राणी असे हाताने बनवतो। आमच्याकडे हा फेमस कधी झाला माहिती आहे का? याच्या आधी, आता तो सगळीकडेच फेमस आहे। आपल्या गावात तुळशीची लग्न असतात ना, तुळशीच्या लग्नाला आपल्याकडे जो नवरा नवरी बनवतात, तो आपण नेहमी एक काठी उभी करतो, आंब्याचं पान लावतो, नवरा नवरी झाली, टिका लावला की। हा मातीच्या नवरा नवरी हुबेहूब बनवून देतो गावातल्यांना, आणि म्हणून तो जास्त फेमस आहे। आणि त्याबरोबर तो एक उत्तम चित्रकार आहे, पेन्सिलने चांगले चित्र काढतो आणि चांगला पेंटिंग म्हणजे ब्रशची जी चित्र काढतात ना, काय म्हणतात त्याला रे? पेंटिंग्स, हां, अशा हां, वॉटर पेंट वगैरे काढतात, तसं पण करतो। आणि अजून काही याच्यात गुण आहेत, जो शरीरानं खूप लवचिक आहे, म्हणजे जे मल्लखांब वगैरे स्टंट वगैरे असे असतात ना, त्यातलं जर प्रॉपर ट्रेनिंग याला असेल तर हा खूप गुणवंत आहे। तर बघूया आता पुढे, प्रयत्न चालू आहेत, काहीतरी करूया। त्याचबरोबर तो शाळेत हुशार सुद्धा आहे, हां, अभ्यासात खूप वगैरे असं। बाकी सगळ्या कला असण्यासोबतच तो अभ्यासात पण हुशार आहे। गोष्टी करून शाळेत काय लक्ष नाही त्याचं, असं शाळेत सुद्धा तो खूप हुशार आहे। हां, बरं, आता आपण पोचतोय शिंदेवाडीत। मित्रांनो, आज रक्षाबंधन आणि जागर आहे, त्यानिमित्तानं आपण आरुषला एक रिक्वेस्ट करूया की एखादं छान गाण्याची 2 ओळी बोलून दाखवा आम्हाला, आपल्या व्हिडिओतल्या बघणाऱ्यांना। प्लीज बोल। नाव गणाचं गोंदायचं, सुखानं नांदायचं, गाव देवाच्या हुकमानं नात नव्याने सांधायचं, भेट दिली ही गाव देवानं तुला पौत बांधायचं,
पौत बांधायचं, गणाला पौत बांधायचं, सुखानं नांदायचं, गणाला पौत बांधायचं. वा, खरोखर एवढा गोड आहे ना आवाज याचा. हे फक्त बघा, आम्ही इथे ना मंडळी हा म्हणजे आजी 9-10वीला होतो ना हा तेव्हा संध्याकाळी सुटल्याच्या नंतर घरी येताना मग अशी छत्री उडायचो हा अशी आणि कुर्ल्याच्या वरती यायच्या अशा आणि आम्ही अशा पकडायचो आम्ही कुर्ल्या. तुम्ही पण कधी अशा पकडल्या बाहेर काय कमेंटमध्ये सांगा मला. हां नक्की त्या पकडायच्या आम्ही. मजा यायची पण तेव्हा. हां चला. थोडं पाणी पण कमी झालंय आता. उतरी आहे खाली. नको आता नको आता. आज उपवास आहे, सावण संपायचा आहे अजून. तर मंडळी आता आम्ही येऊन पोचलेलो आहे शिंदेवाडीतले आता घरा सुरू झालेत. चला आता एका एकाला निमंत्रण द्यायला सुरुवात करू. कोकणी माणूस चालतात बघा कसं पाठीवर हात गिरवून. आणि हा शिंदेवाडीतला नवीन घर. आत्या माझी लागते ही. आता आपण सुरुवात करूया. आधी पहिला पुढं जाऊ, दुकानाच्या इथनं सुरुवात करू. मग मागं येऊन हा घराला शेवट केला का मग इथनं बाहेर पडू वाडीतनं. ए सुंदर सुंदर मांजर आहे. पांढरा शुभ्र मांजरू. अरे हा मांजरू आहे का ससा आहे? हा उन्हामुळे दिसत नाही कॅमेरा जरा क्लिअर. पण फोटो काढ. ए म्याव, ए तू म्याव करून दाखव, नाही तर मला वाटेल तू ससाच आहे. म्याव केलास तरच तू मांजरू. हा हे मांजरू आहे. वा 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 वा. आते मस्त मांजर आहेत का दोन्ही तुझे आहेत? होय काय? आपण आलेला आहे आता छिंद्रवळे शिंदेवाडी येथे. हो, आमच्या शिंदेवाडीतला दत्त साई मंदिर. भजनाला आलो होतो तेव्हा तुम्ही रात्री बघितला असालच. आता कोणीकडे चाललायस? हेदवीत काय? आणि इथं शिंदेवाडीत आपली ग्रामपंचायत पण आहे. 4 गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. आणि हा आपला शिदाप वाटप केंद्र, जनरल स्टोअर, चिंद्रवळे नवजीवन जनरल स्टोअर म्हणजे रेशन दुकान. इकडे घरात कोण आहेत काही का रिकाम येत आहेत? पहिला दुकानात जाऊ. काय खाऊ देतोस आम्हाला? खाऊ नाही देत. दुकानात जाऊन खाव. कवट्याच्या गोळ्या माहिती का बाबू तुला? पहिल्या भेटायच्या. होय. त्या आता गणपतीत असतील ना. आणि हा आहे आमचा सुरेश काकांचा दुकान. नमस्कार गजानन काका. आहेत काय? चेहराण्याच्या गोळ्या द्या हो. नमस्कार. बरं, मी आलोय पाचारण करायला. हा आता तुम्ही बोलला म्हणजे मी बोलतो. दुसऱ्याची तयारी. आता घरभरणीची तयारी. 14 तारखेला घरभरणीचा पाचारण आहे. सकाळी 9:30 वाजता घरभरणी, 11 वाजता पूजा. गुरुवार आहे मला वाटतं. गुरुवारच आहे ना? ठीक आहे. आणि आमची सकाळी वाट बघायची नाही, आम्ही रात्री येणार. हा पूजा वगैरे ठेवणार ना. पण वाट मी सकाळपासूनच बघणार. ते सकाळपासून बघाय तो टेन्शन नाही. पण हा चावडा उकललेला कुठे पाठवू नको. नाही तर तुम्हाला नाही घेणार, तुमचा असा कट करणार. नाही पाठवलं तरी चालेल. मग दुकान आपलं फेमस होते ना सगळीकडे. जातोय. चला आता आपण दुसऱ्या ठिकाणी. बरं मी काय म्हणतो, बरीचशी घरं उघडी असतील ना. इथे यायचा आणि मरायचा असा पाहिजे घर. मग घर बनणार तसाच तू. हा तुम्हाला भेटायला आला ना, देवला भेटली लागून मस्त घर वाटतं नाही का? ओरिजिनल कोकणातलं. हे आमचे रमेश शिंदे गावातले वरिष्ठ व्यक्ती आणि मेस्त्री.
14 तारखेला घरभरणी आहे. सकाळी 9:30 वाजता घरभरणी, 11 वाजता पूजा आहे. तर सकाळपासूनच या. हा. तर आम्ही पूर्ण व्हिडिओ बनवतो आहे. त्यानिमित्त गावातल्या सगळ्या वाड्या दाखवू, घरा दाखवू, वाडीतली माणसाला भेटवू. म्हणून तुमचा क्लोज मी नाही दिसलो आलो ते ना पहिला दाखवू. ते काय त्यांचं क्लोजर मध्ये. हा आता पुढे जाऊया. जास्त थांबता येणार नाही कारण बराच फिरायचं आहे. घराचं गेलं का पूर्ण सीन हा ओरिजिनल एकदम मी कवलार वगैरे म्हटलं कसं 4 येणार. हम्म. काय नाही बाबा काढ अंकुशदा तुझ्याच हात पोहोचला का? आम्ही काल दुपारी आलो. 14 तारखेला घरभरणी आहे. सकाळी घरभरणी आहे, 11 वाजता पूजा आहे दुपारी. तर या घरभरणीला पूजेला. कढीपत्ता, हो बाय काजूच्या बघता बघा काय झालं असं. अच्छा बाबू ती काढून तोडीचं काढून चालू करा. उलट सत्य परिस्थिती मांडायची असते. काहीचा कसा बोललो आपण. हे बघा कोकणातलं घर या कौलारू कसं मस्त एकदम. आणि लाकडी पण आहे. मुंबई घरी आलं काय अवकाश आहे. जागर ना रक्षाबंधनचा एकदम सणाचा दिवस वाटतात फिरल्यावर गावात. काय खुर्ची नको बसाय आता. उभ्या उभानीच बोलता. पाचारण करायला आला घरभरणीचा. पाचारणा करायला आलास का? होय 14 तारखेला घरभरणी आहे. वार कोण येतोय? गुरुवार आहे ना. गुरुवारच आहे. 14 तारखेला घरभरणी आहे. तो आलास कधी? मी काल दुपारच्या ट्रेनने आला. होय काय? ते कुठे याला चिपळूण दिव्याला बसलो आणि सावाड्यात उतरला. हा. होय सकाळी 9:30 वाजता घरभरणी, 11 वाजता पूजा आहे. तर 9:30 वाजता ते सवासणींचं काम सवासणी म्हणजे करते. हा हा आणि किती 11 वाजता 11 वाजता पूजा आहे. हा हा. तर घरभरणीला पूजेला या. हम्म. ठीक आहे. बाकी काय म्हणतेस काय म्हणू बा बाकी झाले घराबिरा झाडू झाले नाही झाडायचे आहेत घरात माणूसच नाही कोण भेटत. माणसा मिळली तर बघ. माणसात गावात आली. बरं ठीक आहे. आता येता आम्हाला बरं जायचं. त्या बी करता जरा चहा जेवलात पिऊन आलेला. हा रुपाला आलेला होता. हा तर आता उभे उभे म्हटलं आलाय तर एका स्पिरिट पुढे जाऊन 45 बरे आहे ना. हाय बरे आहे बरे. हा तू आठवणी ये बघ हा येशील ना. हा मी आठवणीने घेऊन मी का परवा गणपतीकडं गेला होता आणि ते दिवस महावलंगीत कुठं तिकडं माडकीनीकडं या कृष्णदादांची कृष्णादाची होय. ती कोण नाही आणि कामात कशी काय नाही पण कोणी संघटन नाही आणि एवढं आता मग यांच्याकडे मध्यवडीच गेला. तिथनं रविवारी 3 तारखेला शेटकीनीकडे होती तिथं ना मी येतात मी उसरा बिसरा येणार. ठीक आहे चालेल. बरं आम्ही आता येत आहोत. हा अरे बाबू काय करतो बाबू बरं आहे होय. आता बाबूला बघायला म्हणून मी येत. पण आता मी काय म्हणता बाबू कुठला मोठा बाबू का छोटा बाबू का आपण बाबू बाबू होय छोटा बाबू त्याचा बाबूचा बाबू बाबूचा बाबू. चला चला बाबू हा पाकडीन जागा कोणता आता गव्हाण राहिलाय कुठं. पाकाड्या सगळ्या बांधून आहे. या घरात कोण नाही ना. गुरुजी राहतात.
नाही सर आता ह्या घरात राहतात. कुठच्या या घरात खालच्या. त्या घरात काय माणसं तिथं जायचं असलं तर सांगू बरं. गुरुजी गावाला गेले असतील. काल गेले गावाला. आरुषला माहिती आहे, आरुषच आहे ना त्यांच्या वर्गात. म्हणजे त्यांच्या शाळेत शिकतो वर्गात जोक झाला मोठा. पाचारण करा आलाय घरभरणीचा. वरती शिवाजी शिंदेच्या घराचं घरभरणी आहे. गुरुवारी 14 तारखेला सकाळी 9:30 वाजता घरभरणी आहे. 11 वाजता पूजा आहे. तर घरभरणीला पूजेला या. हा बरं घरी येऊन आहे होय. मला पण त्याला कसा तरीच होतोय. आता इथनं खाली उतरूया. मला पण त्याला कसा तरी झाड- बघा कशा मस्त फुलले आहेत. इथं अरे हा काय आहे? हे, हा? सवय आहे की काय आहे? हाय बघ कशी. शेली कुठं लागल्या हाय बघ कशी ती. ठेवलीन कशा सध्या वांजरांचं राज्य आहे गावाला. गावाला आता माणसं कमी आणि वांदर जास्त. आता त्याच्यात भर म्हणून रानरेडे आलेत. होय ना. हे आम्हाला परवा आम्ही गेलो ना येदवीला तेव्हा दिसली आम्हाला रात्री. म्हणजे माकडांपासून पुढे माणूस झाला माणसाचं राज्य आला असं म्हणतात ना. आता माणसांपासून परत माणूस झालं वांदरांचं राज्य येणार. चला इकडं कोण नाही, इकडे झाला बोलून तिकडे आता ही भावकी झाला आता तिकडे बघतो. आता कुठे जायचंय? हा आता तिकडं ही घर आहेत ना. ओ काका नमस्कार. हो मला येऊन गेलो गाडी दिसली नाही. आता गाडी दिसली शूटिंग पाचारण करायला आलोय तर म्हटलं त्यानिमित्तानं वाडीतली घरा दुकान बिकान दाखवतो. मी येतोय का त्याच्यात? हो बसणार का त्याच्यात? हो हो तुमच्याशिवाय दुकान कसं दाखवणार? दुकानवाले माणूस दिसला ए थांब, हिला पण येऊ दे. ये काय? झाला झाला काय? आहे ना. बरं मी काय म्हणतो, कधी आहे तुमची घरभरणी काय? 14 तारखेला सकाळी 9:30 वाजता घरभरणी आहे. वार कोण मला सांगा. 11 वाजता पूजा. गुरुवार आहे. अरे वा, आपण आलो, हो हो जेवायला आलो. हो प्रेझेंट नाही द्यायला तरी चालेल पण जेव्हा. बरं मी काय म्हणतो, बाबू बरं आहे? बरं आहे बरं आहे. दुसरी गोष्ट असा आहे, प्रदीप शिंदे हा ह्यांना 2 दिवसात माझी संध्याकाळी उशिरा हा भेट घ्यायला सांगायची. बरं ठीक आहे ठीक आहे. मीटिंगचं ठरवायचंय, त्यामुळे ते भेट 2 दिवसात आज किंवा उद्या किंवा परवा. अगदी निरोप मी आजच सांगतो. कशाला 14ला सुद्धा आम्ही भेटू शकतो. असं हा. काही नाही, 14ला पण भेटू आपण. बरोबर. रम्या तसं पण येईल सांगू. ना? रम्या येईल ना? होय होय होय. रम्या येईल ना? मग ठीक आहे, मग नको भेटायला सांगू. कारण नानाकडे निरोप दिलाय, तू नाना सांगणारच, पण तू काय बोलू नको. चालेल. असं झालंय ना, सगळा टेप हा, केलायस ना, हा. लक्षात मग. ठेव. हा चला. हा ठीक आहे, येऊ आम्ही. हो हा. हो चालेल. हो आम्ही आता तुमच्या घरात बघा मामी आहेत. घरातच येतो आहे पाचारण करायला. आता तुम्ही इकडे जाता. इथे जा रे. 14 तारखेला सकाळी 9:30 वाजता घरभरणी, 10 वाजता पूजा. 10-11 वाजता पूजा. आणि नाही मी जाणार घरात जातो सगळीकडं. घरात कोण नाही. हे ना आता हाईत बसलेले मागं त्याला भेटूनच जाता. या गाव असं मागच्या बाजूला बसल्या बाई रागावल्या पण काय हो तर रागान गेलं का हो बाई कुठच्या गाडीची वाट बघता बाई आपलंच गेले ती होय. मी आलो पाचारण करायला. मामाला बोललो बराव ना. 14 तारखेला सकाळी 9:30 वाजता गुरुवार आहे. 9:30 वाजता घरभरणी, 11 वाजता पूजा आहे. हा पूजेला घरभरणीला या. तिथे शेणकेची आहे. नाही तो तर आता तिकडे वरनं पुढे जाता येईल ना. पुढं कोण नाही आहे, पुढल्या घरात कोण नाही. आता हे आता राहिलं. शिरक्यांच्याकडं आणि सुधीर सुधीरकडं. तेवढे संडास बांधायचं राहिलाय ना. हा 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 घर झालाय, हा संडासचं काम आहे बाकी. बर चला येतो. तर मंडळींनो, आता आम्ही तुम्हाला कोकणातील वीर दाखवत आहोत. या इकडं आमच्या पाठून या सावकाश. चौकात या जोरात आली तर डायरेक्ट खाली जाईल.
बराच पाणी आहे अजून. दाखव जवळ ना. ही बघ, एवढी मोठी फक्त बाबा फोन नको खाली पाडू. रुंद घेण्याची विहीर आहे. आणि या आता ज्या विहिरी आहेत ना गावात त्या अशा गोलवाल्या आहेत. याच्या आधी जेवढे विहिरी आहेत ह्या मूळ जागेवर होत्या त्या अशा चौकोनी. उतरत जातील अशा पायठण्यावाल्या होत्या. आणि पुढे जाऊन एक छोटासा डोरा असायचा ज्याच्यावरती पाणी प्यायचं. त्याच्यानंतर त्या ग्रामपंचायतकडून सगळ्या अशा नवीन विहिरी वाडीवाडीत जेवढ्या जुन्या आहेत त्या सगळ्या अशा गोल झाल्या. त्या जुन्या विहिरी अशा सेम होत्या चौकोनी. उतरत खाली जायचं अगदी पाण्यापर्यंत छोटासा डोरा, तिथं पाणी असायचं. चला या. आणि हा बघा पाच चाय पाच काय मस्त चाय लागते. मला जाम आवडते, बाबूला नाही आवडत म्हणून तो पुढे गेला. असो चला, गमतीचा विषय होता, मनावर घेऊ नका. आणि हात माहित असेल तुम्हाला, अलू पटपट आलू आलूचा बदल. पावसाळा थोडं चला. मगाशी आपल्याला येताना भेटलं दादा, त्यांचा आज तिथं शाळेचे भेटलो. म्हणजे पांढरा मांजरू खरोखर ज्याला पांढरा म्हणावा हा असा पांढरा, असं नाही का बारीक कुठे डाळ किंवा कुठे काळ्या रंगाचा पट्टा आहे असं काय नाही नको पक्षी नको. तब्येत कसं असता ती धावपल जाम ना अजिबात घेण्यासच नाही. तेव्हा तुम्हाला गुरुवारी 14 तारखेला घरभरणी आहे, पूजा आहे. 9:30 वाजता घरभरणी असेल, 11 वाजता पूजा असेल. सगळ्यांनी सह कुटुंब या. नाही बसत. किती टाकले ते तू? मस्त देत नाही तुला. इकडे बघ. तिकडे बघ, फोटो काढतोय बघ ना, फोटो. नाही इकडे नाही बघत. नमस्कार. होय हा सांगितलं की नाही. आधी धुवाय गेली काय? होय ती धुवायला गेली. मगाशी येताना भेटली. होय होय. म्हणजे येतो घरात आलो बस. पाचारण करायला, आता शूटिंग करतोय. पाचारण करायला आलो. 14 तारखेला गुरुवारी घरभरणी आहे. 9:30 वाजता घरभरणी आहे, 11 वाजता पूजा पण आहे. तर घरभरणीला पूजेला या. ठीक आहे. हा चला आता येतो. आता अजून पुढे जायचंय होय होय. एक चहा नाही आता नको. थोडं नाही देवला तर चाय बी घेऊन आलो. बरं ठीक हा आहे. आता येतो. चला. आता शिंदेवाडी पूर्ण झाले, अजून मधलेवाडी आहे आणि माझ्या भावनगीवाडीतली एक भावकी पूर्ण आहे. तर मंडळी आता ब्राह्मणवाडीत परत येऊन पोचलेला आहे. मग आता ब्राह्मणवाडीतल्या घरातला पाचारण करू आणि मग पुढं. हा घर आमच्या ग्रामदेवतेचे मानकरी श्री सुहास निमकर यांचं घर आहे. तर या. आणि ते आमचं पोस्ट ऑफिस आणि पूजा. हां हो नाना काका. हा तिथेच आहे. तिकडे तिकडे. हा पाचारण करायला आलो घरभरणीचं. 14 तारखेला घरभरणी आहे. सकाळी 9:30 वाजता घरभरणी आणि 11 वाजता पूजा आहे. या बरोबर. हा गुरुवारी आमच्या घरी जीवाजी शिंदेचा मुलगा. हा संतोष बाबू. चला. घरी जाऊन आलास परत? नाही इथून पहिला शिंदेवाडीत जाऊन आलो, तिकडून पाचारण करत आता इथून पुढे. इकडे काय नाही, इकडे वाटा या. हा मला इकडे 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 हा बघा वाडा आहे मस्त. कसं आहे बघा वाडा मस्त. गुरं चरायला घेऊन गेलेत, आता येतील. या. हा गण आमच्या ग्रामदेवतेचे पुजारी श्री अरविंद गुरु आणि गावाचे पोलीस पाटील. हा आणि गावचे पोलीस पाटील. हे पण बघ घर गावचं कसं 4 पाकी. ए नमस्कार.
अरे वा 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 छान मांजर आहे स्वागताला. कोकणी माणूस आले सगळे. हा 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 हा. नमस्कार नमस्कार नमस्कार. पाचारण करायला आलो घरभरणीचा. हा रक्षाबंधन चालू आहे. 14 तारखेला अच्छा रक्षाबंधन चालू आहे. चालू दे. 14 तारखेला सकाळी 9:30 वाजता गुरुवारी घरभरणी आणि 11 वाजता पूजा आहे. तर सर्व सहकुटुंब या. संध्याकाळी येऊन जाणार. हो ठीक आहे. निवांतपणे. हो हो येणार ना. चला. पाणी पिणी नाही हा चहा. चहा नको आता. अरे आवाज तसा नाही आलेले काय म्हणतात. नाही 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 कसं माहितीये घेण्याला कसं लगेच ठेवणार. नाही नाही अरे घ्या रे बस. देव- अरे बस हे. नको नको. अगं नाही आता अरे मला आम्हाला मधल्या वेळेत पण जायचं आहे ना हो. होय. 2 मिनिटं बसतो या. आग्रह करतात तर आता चहा पाणी पिऊन जाऊ. ते काय तुम्ही आता विश्रांती करा थोडा वेळ बघा. या त्यांचा एक नवीन बैल आहे पाडा आहे तो अजून. शर्यतीचा घाटावरचे असतात ना शर्यतीचे पांढरे त्यातला आहे. बैलगाडा शर्यत. हा, तो बघूया. हा बघा दरवाजातच आहे उभा स्वागताला. काय पांड्या मारतो मारतो बाबू. नागीट आहे. आल्याबरोबर फुसकारायला लागलाय. तरी पण आपण त्याला जवळ कारण त्याचा आवाज जास्त लांब नाही. कुठं हात लावू. नको नको बाबा मारतो. नाव काय बाबा तुझा. सरजा. सर्ज्या. सर्जा. लागलं तेवढाच. मला वाटलं बाबू नाव आहे. स्वस्त आहे पण अजून वय लहान आहे अजून तब्येत बनवून चांगली. हात लावला असते. हा हात लावला असते. नाही असं लांब फक्त हात लावला त्याला. नाही मारत रे. असं रागवायचं नसतो. तुला मी बघायचा वरीवर करताना घेऊन बघायला आलं ना खास. मग हा बस थँक्यू. बाजूला हो मी ते एक लात मारेन बाहेर नको दरवाजातून बाहेर टाकेल. असा मस्त आवडतं. मला पण नाही आपल्याला ह्याला नांगराखाली घेतला कोणत्या संगती ऐकलं जागे तो बरोबर. हा बोलले तरी आपल्या पाळ्यात बरोबर करायचं म्हणजे एक एवढा हा ते वर दिसेल म्हणजे. चला या. तर मित्रांनो हे घर आहे आपल्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्री नंदकुमार गुरव यांचं. आपण त्या गावात घरीच आहेत. त्याला भेटूया पाचारण देऊया त्यांच्याशी गप्पा मारू आणि मग निघू. नमस्कार. नमस्कार. या. या बसा. कसं काय. घरभरणीचं पाचारण करायला आलोय. अच्छा. घरभरणी गुरुवारी सकाळी 9:30 वाजता घरभरणी आहे आणि 11 वाजता पूजा आहे. स्नेहभोजन पण आहे. तर सर्व सहकुटुंब या. आणि ओळख करून देतो. आमचं यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ आम्ही बनवतोय. तर हे आहेत श्री नंदकुमार गुरव जे आमच्या चिंद्रवळे गावातील एक प्रतिष्ठित आणि आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. आणि चॅनलला व्हिडिओ चालू आहे त्याच्यामध्ये आपण दाखवणार सर्व पाचारणाचं. येतोच. सुयोग कुठे बाहेर आहे. अच्छा ओके 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 चालेल. त्याला कोकण रेल्वेमध्ये कॉल आलाय. हां वेल्डर म्हणून त्याची पोस्ट नेमणूक झाली. अच्छा आपल्या कोकणातली खडकवलीचे 5 आहेत. हां रत्नागिरी पावसा एक आहे. सुयोग एक आहे आमचा मुलगा. हो आणि त्यांच्या ग्रुपला एक दिल्लीचा मुलगा आहे सिंग. आणि एक घाटावरचा आहे म्हणजे जालना किंवा असं त्याच एरियातला कुठला तरी. आता ते 11 जण सगळे उद्या रात्री 11:30 वाजता बडोद्याला जाणार. अच्छा वर्कशॉपला. आणि तिथून परवापासून सकाळी त्यांची ड्युटी सुरू. ओके. मग तू तिकडेच जॉबसाठी जाणार आहे. हा तिकडेच. ओके ओके चांगलं. आता 1 वर्षाची इंजिन नेमणूक आहे. हां 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 नंतर पुढे बॉन्ड वाढवत येतील. ओके तोपर्यंत आपल्या कोकणामध्ये इथे वर्कशॉप होतोय लवेलला. हां इथे माणसं लागणार त्यांना हळूहळू इकडे आणणार. ओके नंतर शिफ्टिंग करू शकतो. चांगले. बरं चला येतो आता. अजून मधल्या वेळेमध्ये पण जायचं आहे. हां थँक्यू. उंच माझा झोका ग. गावात असे झोपाळे खूप कमी राहिलेत आता. या दादाकडे आलो होतो. ब्राह्मणवाडीतच आहे आम्ही अजून. तर म्हटलं अंगणात बरं वाटत सर. टाइमपास जरा बसतो हवेशीर म्हणजे छान वाटतं. मच्छर बिच्छर चावत नाही. हा काय चालू आहे असला की असं. हा बरं वाटतं जरा म्हणतो बसूया जरा टाइमपास. तुम्हाला पण बघायला आम्हाला पण तेवढं तर लहान होता इथं
आता जाऊ पुढे. आता एकच घर आलं आता फक्त इथं खाली. आता कोण राहिलं? दादा आहेत खाली इथं? नाही आता कोण तेवढं उदय दादा फक्त. नव्हतं. बर आता घरी राहून आहेत ना जातो मी. मोठी बहीण आहेत ना हा. जा. या हे आहे आमच्या गावातल्या सरुताईंचं म्हणजे उदय निमकळ्या दादा आहेत त्यांचं घर. आणि ह्या घराची खूप साऱ्या आठवणी आहेत शाळेतल्या दिवसांच्या. कारण जेव्हा आम्ही शाळेत करत होतो तेव्हा आम्ही शाळेतल्या कळशा घेऊन पाणी भरायला इथे यायचो. इथं पाटाचं पाणी येतं पियाचं. आणि हा हौद आणि ह्या हौदातली असणारी कासवं ही आमच्या खूप जवळच्या आठवणी आहेत. आणि दुसरी पण आठवण आहे जेव्हा मॅच वगैरे असायची इंडिया किंवा ऑस्ट्रेलिया वगैरे कोणाची असेल म्हणजे तेव्हा आम्ही शाळेतून सुटल्याच्या नंतर इथे म्हणजे बघायचो नंतर जायचं. इकडे काम चालू आहे. इकडे आहेत का तिकडे आहेत? तिकडे असते. बघूया पुढे. हा इकडे आहे उदयला इकडे. दादा आमंत्रण करायला आलोय घरभरणीचा पोचलेला आहे होय ना. तरी एकदा बोलतो 14 तारखेला गुरुवारी सकाळी या पूजा आहे घरभरणी. हा प्रसादाकडे प्रसादाचं तुमच्या बरं ठीक आहे. झाला चला पूर्ण? येतो. झालं पूर्ण आलं तुमची कधी येत आहे? आमची आता भरतीची होती 14 बघतो नाहीतर मग 20. बरं. 20च्या पुढे कार्तिक महिन्याभर मोठं नाही. हां 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 आता 20चा शेवटचा आहे. आमच्या भरतीला टाईम नाही 20 तारखेला. त्याने दुसरी होळी घर भरणी घेतली. त्याला काय शूटिंग काढलं. शूटिंग व्हिडिओ चालू आहे. ब्लॉग बनवतोय. गावात सत्यनारायणाची पूजा कोणाकडे असेल तर प्रसाद बनवायचं काम दादांकडेच असतं. तर आमच्या पूजेला पण दादा येणार आहे. चला चला येतो. हां म्हणजे आता चॅनलला दिसेल. हा असेल कोकणी चॅनलला दिसणार. बघायचा, लाईक करायचा, शेअर करायचा आणि कमेंट करायची आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. काय समजलं? चला आता अजून एक घर बाकी आहे ब्राह्मणवाडी. हां बघा कोण आलेले आहेत. तुम्हीच बघा आमचे हिरो. अरे गाडी कुठे चालली? ठोकला ठोकला ठोकला. हे आमच्या गावचे ग्रामपंचायत कर्मचारी संदेश भाऊ गोलकर. आता गाडी कुणीकडे चालली? लंच टाइम का? रक्षाबंधन कुठे? आता एवढं लांब जात होतो. चला एकटा असतं तर आलो असतो भाऊ. काय आता इथं पण एक घर बनत आहे. हा बेडा पुढे आपण गेला हा एक शेवटचा घर राहिला आहे ब्राह्मणाचा. मग आपण मधल्यावाडी म्हणजे अंकुश दादाच्या आणि म्हणजे आरुषच्या शेवटचं म्हणजे घर आहेत अजून. हा पण तेवढं लांब लांब आहे ती जायला हा. जमणार नाही. कॅमेरामॅन तुम्ही ह्याला पकडून या. जल्दी तुम्हाला focus करू. नाही तर जल्दी फोकस नाही तर आमच्यावर फोकस करताना खाली तुम्हाला आम्हाला फोकस करावं लागेल. मी बघावं लागेल. अंगणा बघा किती मस्त सारवलेला. या पावसाळ्यात असा सारवलेला अंगणा बघायला मिळतोय नशीब. कारण वरती कायमचा वरती पत्रा टाकलेला आहे म्हणून. आणि रांगोळी बघा. रांगोळी बघा किती सुंदर आहे. हो नमस्कार. मावळून किती आलोय घरभरणीचं आमंत्रण द्यायला. मावळून किती आलोय. हा या या बाहेरनं कडे आहे का? हा 14 तारखेला घरभरणी आहे. जीवाजी शिंदेच्या घराची. सकाळी घरभरणी आणि पूजा आहे. या असं ठीक आहे. हो हो येतो. बरं आमचं हा बामणवाडी पुरी झाली. आता मध्यवाडीत जायचं आहे पण आता आठवीकडनं डागण जायचं का सीधा रस्त्यानं जायचं? डागन जाऊ. डागण जरा शॉर्टकट पडेल ना. हा आमच्या पाण्यावरनं. हा चाल येताना मी पाणी दाखवलंय तरी पण परत जाऊ. रस्त्याने वलता मारण्यापेक्षा लांब पडेल मग. रस्त्याने लांब पडेल ना. हा मग आपली जुनी डागण बरी. हा बघा तिकडे गराटेवाडी फाटा त्या साईडला खाली. आणि आता आपण इकडे वरती जातोय. डागण जायचा होता पण एक घर आहे मधले. आता मधल्यावेळी त्याचा मधल्यावेळीचं एक घर लय उंचावर आहे. इकडनं जाऊन परत एवढं वर चढण्यापेक्षा रस्ता त्यांच्या घरात जाऊन जातो रस्त्यानं जाऊ. बरं आता इकडे या. हा श्रीदेव गणपती मंदिर आहे आपल्या चिंद्रवाड्या गावातला. ब्राह्मणवाडीतच आहे.
आता गेट उघडून आपण जाऊया आत. आपला उशीर होईल, नंतर येऊ मग कधी. आता सध्या इथं जवळ आणा कॅमेरा, इथं दाखवू. वेगळा काही कार्यक्रम असेल तेव्हा आपण इथं येऊन सेपरेट दाखवू. उद्या रुपा काढायला यायचंच आहे ना, हां तेव्हा जाऊ आपण पायापड्या. असा एक सेपरेट व्हिडिओ बनवू आपण नंतर, गावातली मंदिरं आणि अजून काही चांगली ठिकाणं अशी दाखवू सेपरेट. माझा चिंद्रवळे गाव हा विषय घेऊन. चला आता आपण पुढे जाऊया. जुन्यातलं म्हणजे हां, वाड्या सुद्धा आपण फिरू. बायलीला चालू गला चालू ही बघा, ही बघा लागल बघा, भरपूर आहे. हा शाळेत नाही येतात आता आमचा एक आवडता कार्यक्रम होता असा, छत्री बित्री फिरवायची. भरपूर आहे, भरपूर आहे. माझं टोपण नाव बालू आहे. हा खरं आहे, आता मस्करीत नाही बोलला, खरोखर माझं नाव बालू आहे टोपण. पण ह्याच्याने आपल्या छत्र्यांना होल पडतात ते काही. हा का पडतो, परत नवीन घेणार ना पुढच्या वर्षी. अहो इथनं एक रस्ता आहे त्यांच्या घरात जायला. हा सर्व ठीक आहे. हा पण म्हटलं तारा, हा काय ग चंद्रा, अगं हा एवढा मथुरेचा घाट चढायचा, हा. माझे चांगल्या मोड झाल्या. माझ्या तो कमरेचा तुझ्याकडे माझ्या गळ्यात चांगल्या आल्या. तू एक छोटंसं गाणं म्हणतेस का? हा म्हणजे आपण पटकन. बाई बाई अवघड मथुरा घाट, देवावर ठेवलाय दुधाचा घाट, फुललाय गुलाब मोगरा, राधा निघाली बाजारा बाजारा घरात. चला आणि मंडळींनो, आता आम्ही 2 मिनिटांमध्ये अशा ठिकाणी पोहोचणार आहोत हा की ते ठिकाण बघूनच हा अंगात नुसता असा संसारतं एकदम. डोक्यात ढोल वाजायला लागतात. हां, या आता तुम्हाला समजलं असेलच आम्ही कुठल्या गोष्टीबद्दल बोलतोय ते. 2 मिनिटं होतं, थांबा, थोडीशी कळतो का बस. आता 2 1 पोचलेला. हे बघा, अरे फिरव 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 फिरव. गावच्या देवीची स्थान. इथं होम सस्तो आणि पालखी नसते, इथं जत्रा भरते शिमग्याची, ती जागा आहे. इथं मोठी काजूचा झाड कोसळला. आलेला का नाही शिमग्याच्या दिवसामध्ये. आता पुन्हा बाहेर या, कारण गणपती व्हायचंय त्याचं. हां. या आता आपण गणपतीच्या दिवसामध्ये येऊ. बरं, आता तुम्ही पुढचं करा. मंडळीनो, आता बामणवाडी पुरी करून तेवढा चढून वर आलेला आहे आणि आता मधलेवाडीची सुरुवात करतो आहे आपल्या पहिल्याच घरापासून. आपल्या मधलेवाडीतले रवी शिंदे त्यांच्या घरापासून. तिथून मग त्यांचं घर वाडीच्या वरच्या बाजूला एका बाजूला आहे. का झाला का मग खाली वाडीत तिथून बाकीची घरा करून मग आपल्या वाडीत जाऊ. या हा काकांचा टेम्पो आहे आणि गावातला खूप जुनी गाडी आहे जी आमच्या लहानपणापासून लग्नाच्या वराडासाठी कुठं पण ही गाडी असायची. आता पण असते, आता टेम्पोतनं पण सहसा जात नसती गाड्या, बस किंवा प्रायव्हेट गाड्या असतात. या नमस्कार. इकडे दुकान आहे, हे चक्की आहे, इकडे किराणा मालाचं दुकान आहे आणि असा इकडे फिरून या. हा घर आहे रवी काकांचा आणि आता आपण एंट्री करतो त्यांच्या अंगण्यात. आणि बघा, स्वागताला कुठच्या पण घरात आपल्या कोकणातला मांजरूचा पिल्लू असतो. झोपलेत का काय, डिस्टर्ब नको काय करायला. बाय, जागा आहे, जागा आहे, जागा आहे. नमस्कार. हा वायस, मी बसतो, उन्हात आलो ना, टीव्ही चालू आहे. होय होय, ऊन लागलं जरा. टीव्ही दाखव. टीव्ही दाखव, मस्त पैकी छोटीशी कलर मजा आहे. जुन्यातली एक आठवण अशा टीव्हींची. घाम आलाय, घाम. वाय 2 मिनिटं बसता, पाणी पिणी पिता, मग सावकाश आमंत्रण दे. मला सगळ्यात जास्त आवडलेला हा, फोटो. तू दाखव बाकी सर्व घरी काय काय दाखव. आपलाच घर आहे, काय पण दाखव, सगळं दाखव. भारी वाटतं ना एकदम. हा
बाबू जाण्याचा आहे का? हा बघा जरा. हे बघा. काय हे धंदा? 101 वर्ष. एक वर्ष आहे काय? एक वर्ष काढतो का? एक वर्ष काय आहे? 100 गेलं. ते कोणी सिंधेवाडीमध्ये काय आहे? होय, शिंदेवाडी बामणवाडी करून आता इथं सुरुवात करताय मधलीवाडीची. चला येतो का? फुलझाडा भरपूर आहेत ना, कौला बिवला मस्त लावलेली. बेडा काढली मी पण. आता इथनं खाली उतरायचं का रस्त्यात जायचं का? वाट आहे ही? ही वाट आहे? हा तिथनं जा, चालेल. हा नमो नमो. कर बंद केलास ना. बघा रात्रीच्या बाजून बांधान कसं अलसुंद आणि भेंड टाकली नाही बघा, भारी. अजून लागायला नाही लागलं. अजून जुना बियाणा टाकला वाटतं. होय, एखादी चेंग आली असती तर पटकन तोडली असती. गणपती येत आहेत. गहू आणि तांदूळ. आया हो मावशी. हा काय झाला मी? होय होय. हात काय म्हणतोय? कोणता? होय होय. बरं आहे ना? चला. काय झालं? होय काय? आरुष येतोय ना माझ्याबरोबर? हा जेवायला कधी जाईल मग? हा तू जा, ह्याला मी घेऊन येतो. चालू ठेवा. हे बघा किती मस्त वाटतं. या. हो दादा, आत्ते भावाच्या घरात आलेला आमंत्रण. राजा राजा दादा. हा या या बाबू दादा. हो. काय मुंबईवरती कधी लवकर येलो रे आलो गावाला. दुपारी झाले. कॅमेरामॅन घेऊन आला. कॅमेरामॅन आम्ही सेपरेट आता घेतलेला आहे संगाती. हा बोल बाबू दादा आले. काय म्हणतो वहिनी, बरे हो? हा बोल बोल. फोन चालू आहे. काय जो मी दारू काय व्हिडिओ काढतोस तुला वाटवलाय. हो मी लाईक केली. हा चल तू बोलला फुल टाईम. बाकी ठीक आहे. नाही पण मला बघितली आणि सांगितली फोनवर. काय भारी भारी गटारी भारी मस्त केली. दादा मी घरभरणीचं आमंत्रण द्यायला आलो. ओके. 14 तारखेला गुरुवारी सकाळी 9:30 वाजता हा घरभरणी आणि 11 वाजता पूजा आहे. सर्वांनी सहकुटुंब या. बर. आमंत्रण झालेलं आहे. आता आपण बाकीची मध्यवाडी फिरून घरी जाऊया. आले पत्रिका आले ना. हा व्हॉट्सअपवर आले तरी पण आपल्या खास माणसाला जाऊन भेटून बोलणं गरजेचं आहे. त्यानिमित्ताने भेट होते. होय. चला आता येऊ. या चाय करा रे. नाही चाय आता नको, आता ती कामात आहेत. आणि मी चाय खाली घेतली, 2दा झाली चाय. देवळात पण झाली, गुरुवारकडे पण झाली. आता आत्ते भावाकडे झाला. आता मामाच्या घरात जायचं. अंकुशचा संगाती होता, त्याने कल्टी मारला. तर जेवाय गेला आमच्या आधी. या मावशीच्या घरात पण नाही वाटतं. नाही नाही होती सकाळी काय माहित नाही. मामी बाय. वाट आता काय लागली. माझा खरा नाही. आता काय माझा खरा नाही. आता मी येऊ का जाऊ? म्हणजे
काठी बिटी घ्यायला नसतील तर येता काठी घेऊन बरी आहेस ना आधी पाया पडता पाय पड माझ्या तुझा राग तरी जाईल राग आहे तुझा. हा काय करताय कुठे आहे सगळं तुला गेला का तू कुठं गेला स्वतः गेला बघितलं आता आपल्या मुलं आता आपल्याला मग बरं ठीक आहे आणि आता आणि 1:30 वाजलेला आहे. किती बघ सुनील कुठे आता आहे काय करणार खातील ना संध्याकाळी तर सुनील म्हणून कुठे आहे? देव जायला सुनील आलाय ना मी म्हटलं तुझ्या तिकडे भाड्याला गेला का नाही हो माझ्या सांगाते आपलं बोललं तू एकटा चाललाय सोनात आम्ही पण येत आहोत हा फिरत फिरत आलेला म्हणून वाईट उशीर झाला अरे म्हणून तुझी अरे मी म्हणताय अंकुश नाही आलाय आता- मला वाटतं वरती गेला होता नाही दी- आता आहे काय निवेद दाखवतोय तर दाखवू दाखवू दे दे आता. अरे खातील ना तर मग जेवून बिवून सावकाश आलं चालतील मी आपलं जाता मला अजून पुढे बराच जायचं आहे तुमचा सांग भावा सांग हा हा गडबड नाही आणि तुझं मेन तुला पण पाचारण आमंत्रण निमंत्रण द्यायला आलो मी घरभरणीला या गुरुवारी 14 तारखेला सकाळी 9:30 वाजता हा 9:30 वाजता घरभरणी 10-10:30 दरम्यान पूजा आहे हा सगळ्यांनी पूजेला जेवणासकट या आ सकाळी या ताराला म्हटलं यावंच लागेल. त्याचा काय ऐकू नको त्या नमानाची डायलॉग बोलतो त्याला म्हणा आधी निवेद दाखव व्यवस्थित बघ आलं नंतर उशीर झाला नमानावर ये हो, 1:30 वाजता किती झालं? आम्ही कट करू बरं मी काय म्हणतो आता नाही आलो चालेल मी आता इथनं जातो तुम्ही तर आपला बाबा, सावकाश वाची, निवेद वाची, दाखवा वाची, वाची, बाबा. अगं तू मांजरू कुठं आहे माझं एक गेला, एक काढा आहे माझं. मला देणार होतीस तो नवीन घरात ठेवाया बारीक हा आमच्या मामीकडचा कालू म्हण्या हा कालू म्हण्या बरं ह्याला कालू म्हणला तर ह्याला राग येईल का तर म्हणील मला तू कालायस म्हणजे मी आणि मला काला म्हणतो बरं बाबा मॅचिंग आता खुश 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 घरी येतोयस तू पण घरभरणीला ये सगळ्यांनी ये त्यांना पण सांग सगळ्यांनी घरभरणीला या 14 तारखेला सांग बघ मी आहो बोलला या म्हणतो ठीक आहे बाय बाय आता जातो मी घरात मस्त आहे ना अर्धा दिवस गेला आमचा आता ही मधल्या वाडी पुरी केलेली आणि आता आम्ही चाललेलं आमच्या वाडीकडं दोघंजण त्यांच्या घरात जेवलं आणि आता माझ्या संगती येतात मी पण जेवला मामाच्या घरात म्हणजे अंकुशच्या घरात आणि आता आम्ही जात आहोत आता आमच्या वाडीतली एक भावकीतली 3-4 घरं आहेत ती झाली का मग घरात जाऊ चला निमंत्रण देत आहोत त्याच्या आधी हा मांजूर बघा कुठे जाऊन बसलाय तो बघतो वाघासारखा हे करतोय. जेवण झालाय आता आपलं मस्त वेग निवांत ऊन खात या मामे सकाळी आपला असाच हाक मारून गेला आता शिंदेवाडीपासून सुरुवात केली तर इथपर्यंत आमंत्रण करीत आलाय घरभरणीचा अरे आपला आता टाइम आहे तेव्हा केला नंतर मी घरात कुठं काम बी हुडकायला लागला का मग परत खाली शिंदेवाडीपर्यंत जायला मिळणार नाही इकडे वाटलं कधी येता येईल एक दिवस आधी हा या आमच्या फौजदारी मामी आमचं मामा आमचं कारभारी होतं भागोजी महाडिक तर पहिलं पोलीस पाटील होतं आता ते गुरु व्हायचे तुम्हाला आम्ही दाखवले त्यांच्या आधी व्हिडिओवाल्यांना बघणाऱ्यांना सांगतो तर घरभरणीला परत मी काय परत काय इथं वाढीतल्या वाडीत परत दोनदा सांगायला येईन त्यात काय तरी गुरुवार आहे 14 तारखेला होय ना हा सकाळी 9:30 वाजता घरभरणे 10-10:30 पूजा असते सकाळी लवकर या वाडीतल्या लवकर म्हणून आई खास बोलले वाडीतल्या लवकर यायला सांग म्हणलं ठीक आहे सांगतो बरं आता चला आता पुढं 2-3 घरा बघून जातो हा काय म्हणतेस माझ्या नातीचा नाही घेऊन जायचा नातीचा म्हणजे तिकडं हा कसा तुझा दिसल तिकडं तुला मी शूटिंग केलेलं ना तू त्यांना तिकडं दिसशील तिचा करू तेव्हा ती तुला दिसणार असं खाली उतरता हा बघा उंबर केवढा आहे त्याच्या खाली पाणी असणार मन्या हे बघा इकडे बघा कारिंदे आहेत हे आपण घेऊया आणि सांगायचं वांद्राने नेला म्हणून खाली जाऊन 2 करींदा घेऊन काय खाणार हा तर कारिंदा सोड कोकमीच्या बिया ठेवली बघ कोकमीची झाडं किती आलीत ती कुठं आहे ही काय का ही नर्सरी झाली अक्का गोलाच ठेवली कौलावर बरोबर तसाच रुलला आहे
अजून मोठी झाली का नाही येतील इथनं लावायला, कुठे लावायची तिकडं? म्हणजे हे खास त्याच्यासाठी ठेवले आहेत, लावण्यासाठी ठेवले रोप. नाही तिने असाच ठेवली ना, तो ती रुजला का आता तर टाकतील, नाही तर लावतील कुठेतरी. या माणसा दुपारी झोपायचा टाइम आणि आम्ही त्याला जागवाय येता बाय. अगं बाय खरोखर खरोखर झोपलेला आहे. काय कर ही मस्त जागा आहे ना. शांती, मी आहे. असू दे असू दे असू दे. ए तुला हा दुपारचा इकडे कसं जरूर येतो का? बाबू हा वाट लागली, तू पाठी आहे पहिला. नाही तू लांब राहत नाही नव्हे. हा कुत्र्याला घाबरतो घरात. अंकुश आहे बाबू हा. घे ना. थांब थांब तू तिथं थांब, मी बोलून येता. काय काय कर मामी कोणीकडे बाहेर गेले का? झोपले. होय होय. बरं घरभरणी 14 तारखेला आहे, गुरुवार आहे, पूजा पण आहे, 9:30-10 वाजता आहे. आणि बाबा बोलले खास तू केव्हा मला सांग लवकर यायला. हा बरं आता घरात जाऊन कामा भरपूर सांगितली नाही तरी मी उशीर गेलाय, जातो आता. अंकुश गेला ना कुत्र्याला घाबरून पुढे पलाला. हा बघा मोगरा किती फुलला आहे बघा, अख्खा रान आहे मोगऱ्याचा. हा बघा मोगरा नाही, खाली घर आहे त्याच्या. त्या घरावर मोगरा बिगरा सगळा ते जंगल आला ना. मोगऱ्याची झाडं किती आहेत बघा त्याच्यात. एवढी मोठी झाली ना ती झाडं. घर या घरात माणसं होती तेव्हापासून इथं मागच्या बाजूला मोगरा हा आहे. आता त्याचं जंगल होतं इथं. आता ठीक आहे आता येता मी. हा पुन्हा येता कुठं जायत नाही येत ना, हा घरात आहेत ना. इकडे बोलला अगं आपल्या बोली भाषेत बोलायचं. आता आत्या विचार पुस्तकात लिहिताना, आत्या विचार पुस्तकात लिहिताना बोलताना पण आता बोलायचा. आता कुठं जायचं? यायचं आत्याच्या घरी जायचं. या आम्हाला इथून वरतून आत्या मागं आहे, आता दरवाजा उघडीपर्यंत आम्ही तिथंच बोलता. हा आली काय नाही ग, घरभरणीचा सांगाय आलो. हा काल दुपारी आला. घरभरणी आहे गुरुवारी 14 तारखेला सकाळी 9:30 वाजता आहे, पूजा पण आहे 10-10:30ला. सगळी या लवकर. मी परवा आली ना मुंबईत ना, तो एक मेरवणचा बाप आहे घरभरणीला आला. घरभरणीला का सांगायला नाही रे, गाडीत ना आला. हा एक बाई होती, मला म्हणते कुणी कडले हो, तर मी म्हटलं काय चिंद्रावली ती. तर त्या बोलता झाला कुठली वाडीवरती, म्हटलं माऊलंगीची. तर शिंदे माहिती आहे तुम्हाला? तर म्हटलं का माहिती आहे? नाही शिंदे म्हणजे आमच्याकडे हाच शिंदे, आम्ही म्हाडे. संतोष शिंदे नाव घेतलं. हा तर म्हणे एका व्हिडिओ करतो ना, त्याची पण घर बांधतात आहे. तर म्हटलं होय माझ्या भावाचा मुलगा आहे. काय बरं राग नको यायला म्हटलं. नाही राग कसला तर म्हणाली महावदमची चंद्रावली म्हटला ना, म्हणून विचारायला लागला आता कोण तुमचा म्हणताव काय बरोबर. फेमस झाला. मी नरवणचा व्हिडिओ बघितला. हा तर 30 तारखेला आम्ही आली ना, मंगळवारी 30 तारखेची आदली दिवस गाडीत भेटला तर सुभाषला मी बसली तर विचारायला लागला तुम्ही तुम्ही विचारणार कुठं, म्हटलं वागंबे. तर जाणार कुठं, म्हटलं माऊलंगी. तेव्हा विचारायला लागला संतोष शिंदे माहिती आहे तुम्हाला? तर म्हटलं माहिती आहे, माझ्या भावाचा मुलगा घर बांधतात आहेत. तर म्हटलं घरभरणी नाही झाली. होय मी पण म्हणतो घरभरणी आहे माझी गुंड 30 तारखेला. आता घरभरणीचा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचल. दादा जे कोण होते ते थँक्यू. असा सपोर्ट करत राहा. आता आपण इकडे जायचं आहे, वर अजून एक घर आखाचा बाकी आहे, आत्तेचं घर बाकी आहे. या इथं कोण नाही आता, नाही गेली वाटतं. या हा आमच्या आत्तेचा घर, दुसऱ्या आत्तेचा. इथं सगळे आत्ते आहेत, जुन्या लोकांची नाती. ह्या भावकीतनं तिकडं, त्या भावकीतनं इकडं. आम्ही आलेला. तुमची घरभरणी कधी झाली? आमची झाली 29 तारखेला. होय काय? 29 तारखेला फोन बिन आला होता. आला होता? होय. हा कुणी रजन केला होता? नाही सलून केला होता व्हिडिओ कॉल. हा हा म्हणजे पहिली इकडे आली घरभरणीला. होय उपास करीत होती ना. हा 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 आणि आमच्या चगली नावदला. हा हो वच्ची मम्मीची सून काय सुडसुडी. जुना वाटतं. होय रजन
माझी बारकी पोरी बरं आता आमच्या घरभरणीला या होय तर 14 तारखेला गुरुवार आहे. सकाळी 9:30 वाजता घरभरणी, 10 वाजता पूजा असेल. सकाळी लवकर या. शेकर आहे ना. हा इथनं पहिली गाडी पकडून या. हा शेकर करूचे असते. बरं आता निघतो. झाले आमंत्रण करून सगळ्यांना झालेलं आहे. खालच्या वाडीपासून, मधल्या वाडीपासून, वाडीतल्या या भावकीपासून. आता आपण गपचूप घरात जायचं आणि आपण तयारीला लागायचं. आता नाही आता तयारीला अजून तयारी म्हणजे साफसफाई सगळं साहित्य मिळतं. बायका आहेत त्या दोघी. हा. कर्मात मेली ना आम्ही. होय साफसफाई नाही. अरे पावसात अशा लाटा जायच्या हो घरात लाटा. लाटा जायच्या. या हा बघा, हा ह्या डोंगर इकडनं असा उतरायचा, ह्या डोंगर असा उतरायचा आणि त्या डोंगराचा तिकडे चढायचा. तेव्हा आमची घरा त्या व्हिडिओ चालू आहे. हो तर आता सगळ्यांना आमंत्रण देऊन झालेलं आहे घरभरणीचा. आता आपण घरी जायचं आहे. तिकडे पहिलीकडे आपली घरं आहेत. आणि आजचा हा व्लॉग पण इथं संपवत आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला अशी आशा करतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.